हॅलो एव्हरीवन, वेलकम टू ग्रामर सेंटर. मी प्रगती. स्पर्धा परीक्षांची तयारी करत असताना आपले महाराष्ट्रातले विद्यार्थी इंग्लिश विषय अवघड वाटतो म्हणून खूप टाळाटाळ करतात. अभ्यास करत नाहीत किंवा मग बाकीच्या विषयांमध्ये स्कोअर करून कुठेतरी लेवल मॅच करण्याचा प्रयत्न करतात. पण खरं सांगायचं तर स्पर्धा परीक्षांमध्ये जे विषय दिलेले असतात ते सगळे कंपल्सरी असतात आणि त्यांचा अभ्यास करणं हे आपल्याकडून अपेक्षित असतं. त्यामुळे प्रत्येक विषयाचा डेडिकेटेड अभ्यास करणं हेच खरं स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळवण्यासाठी गरजेचं आहे. तुम्हाला जर इंग्लिश विषयाची तयारी करताना फक्त भाषेमुळे अडत असेल, इंग्लिश विषय समजत नसेल, तर तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने मराठीतून सुद्धा इंग्लिश शिकू शकता. फक्त ग्रामरचेच नियम आपण मराठीतून शिकत आहोत का? तर नाही. आपण व्होकॅब्युलरी सुद्धा शिकत आहोत आणि त्याचबरोबर मराठीतून वाक्यरचना करून इंग्लिशमध्ये कसं बोलायचं हे सुद्धा मी तुम्हाला शिकवलेलं आहे. त्यामुळे आपल्या चॅनलवरती टॉपिक वाईज ग्रामरची सिरीज चालू आहे, त्यानंतर व्होकॅब्युलरीची सिरीज चालू आहे, काही PYQ आपण बघणार आहोत, त्यानंतर आपली टेन्सची एक स्पेशल सिरीज चालू आहे जी मी खूप वेगळ्या पद्धतीने डिझाईन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपल्या या लेक्चरमध्ये तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे. तुम्ही कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तरीही तुम्हाला सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असं स्टडी मटेरियल आपल्या या चॅनलवरती अवेलेबल होणार आहे. फक्त तुम्ही ज्यावेळेस हे लेक्चर बघत आहात त्यावेळेस तुम्ही नोट करायला सुरुवात करा. जे काही नोट्स तुम्ही बनवत आहात ते तुम्हाला लास्ट टाइम रिव्हिजन म्हणून खूप उपयोगी पडतील. त्यामुळे नोट्स बनवायला विसरू नका. आजच्या लेक्चरला सुरुवात करूयात. तुमच्यापैकी जर आज कोणी पहिल्यांदा आपल्या या चॅनलला व्हिजिट केलं असेल तर या टेलिग्राम चॅनलचे आपण जे MCQs बघत आहोत त्यांचं ॲनालिसिस आपण डिटेलमध्ये करतो. ग्रामर सेंटर बाय प्रगती सुतार याच नावाने आपला टेलिग्राम चॅनल आहे. या टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आत्ता आपण प्रिपोजिशनची सिरीज चालू केलेली आहे. ॲक्च्युली आज प्रिपोजिशनचा आपला हा लास्ट पार्ट असणार आहे, पण आपण ज्यावेळेस मिसलेनियस लेक्चर्स सुरू करू त्यावेळेस प्रिपोजिशन सर्व बघणारच आहोत. आजच्या लेक्चरला सुरुवात करूयात. आजच्या लेक्चरची जी सुरुवात आहे ती आपण काल विचारलेल्या होमवर्क क्वेश्चननी करूयात. या होमवर्क क्वेश्चनचं उत्तर ॲक्च्युली कमेंट बॉक्समध्ये मी तुम्हाला द्या असं सांगितलेलं होतं. फिल इन द ब्लँक विथ प्रॉपर प्रिपोजिशन. शी विल रीच देअर डॅश इव्हनिंग. आता आपण काल बघितलं होतं की टाईम फ्रेजशी रिलेटेड आपण कोणकोणते प्रिपोजिशन्स वापरत असतो. ऑन, इन, ॲट, ठीक आहे. आणखीन काही असतात. इन गुड टाईम, इन टाईम, ऑन टाईम, अशा प्रकारचे वेगवेगळे प्रिपोजिशन्स आपण वापरत असतो. या सर्वांचा काही वेगळा ठराविक अर्थ असतो आणि तो योग्य रीतीने आपण वाक्यात वापरणं गरजेचं असतं. या ज्या टाईम फ्रेजेस आहेत या नक्की कधी वापरायच्या, त्यांचा वापर कसा करायचा याबद्दल आपण आजच्या लेक्चरमध्ये डिटेलमध्ये बघणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. इथे आपण ऑन, इन आणि ॲट हे प्रिपोजिशन्स कसे वापरतात हे काल बघितलं होतं. या ऑप्शन्समध्ये फ्रॉम, बाय, ऑन आणि ऑफ असे 4 ऑप्शन्स आपल्याला दिसत आहेत. इथे वाक्य सिम्पल फ्युचर टेन्समध्ये आहे. बरोबर, वाक्य कोणतं आहे? फ्युचर टेन्समधलं. मग ज्या वेळेस आपण फ्युचर टेन्स दाखवत असतो की ती क्रिया ठराविक वेळेपर्यंत पूर्ण होईल असं तुम्हाला सांगायचं असतं, त्यावेळेस तो पर्यंत किंवा मग संध्याकाळपर्यंत म्हणूयात आपण, यावेळेस आपण बाय हे प्रिपोजिशन वापरणं महत्त्वाचं ठरतं. जर आपण बाय प्रिपोजिशन वापरत असू तर त्याचा मराठीत अर्थ काय होईल? ती तिथे संध्याकाळपर्यंत पोहोचलेली असेल. शी विल रीच देअर बाय इव्हनिंग. ओके. तुम्ही जर फ्रॉम प्रिपोजिशन वापरलं तर त्यानंतर तुम्हाला एंड टाईम सुद्धा गरजेचा असतो. हे आपण कालच्या लेक्चरमध्ये ऑलरेडी बघितलेलं आहे. ऑन टाईम म्हणजे दिलेल्या वेळेवर, आधी सुद्धा नाही आणि त्यानंतर सुद्धा नाही. ओके. आणि ऑफ हे आपण प्रत्यय, चाचीचे या अर्थाने वापरलेलं असतं. शक्यतो पॉझिटिव्ह केस वगैरे आपण ऑफमध्ये दाखवत असतो. इथे आपण टाईम फ्रेजबद्दल योग्य प्रिपोजिशन बी हे वापरू शकतो. कालच्या होमवर्क क्वेश्चनचा आन्सर आहे ऑप्शन बी. आजच्या लेक्चरला सुरुवात करूयात. चूज द करेक्ट प्रिपोजिशन टू कम्प्लीट द सेंटेन्स. द ट्रेन वॉज पासिंग डॅश द टनल. ॲक्च्युली हा प्रश्न आपण ऑलरेडी आधीसुद्धा बघितलेला आहे. इथे आपण काय म्हणत आहोत? ट्रेन बोगद्यातून जात आहे. बरोबर. बोगदा ॲक्च्युली कसा असतो? सगळीकडून बंदिस्त असतो, मात्र त्याला 2 ठिकाणी ओपनिंग असतं. बरोबर. आपण ज्यावेळेस अशा पद्धतीचे सेंटेन्सेस बनवत असतो ज्यामधून या अर्थाने आपल्याला एखादं प्रिपोजिशन वापरायचं असेल तर आपण त्यासाठी थ्रू हे प्रिपोजिशन वापरणं सगळ्यात योग्य ठरतं. फ्रॉम म्हणजे काय? त्यामधून. ओके. इथे ती गोष्ट आरपार जाण्याची प्रक्रिया होऊ शकते. इनटू ज्यावेळेस आपण वापरतो यावेळेस इथे आतमध्ये असं आहे, मात्र इथे ॲक्शन दिसून येते. ठीक आहे. याचं एक उदाहरण सांगितलं तर टीचर केम इनटू द क्लासरूम. ज्यावेळेस आपण इनटू वापरणार आहोत त्यावेळेस त्याचा अर्थ काय होतो? एंट्रन्समध्ये ती व्यक्ती आलेली आहे आणि आत येण्याची जी क्रिया आहे
ती सक्रियरित्या होत आहे किंवा त्या क्रियेला एक गती आहे, मोशन आहे. ठीक आहे, याचा अर्थ सुद्धा आतमध्येच या अर्थानेच असतो. अक्रॉस म्हणजे काय, या टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे. मात्र आपण इथे बंदिस्त ठिकाणातून ती ट्रेन प्रवास करत आहे असं सांगत आहोत, म्हणून त्यासाठी आपण थ्रू हे प्रिपोजिशन वापरणं सगळ्यात योग्य ठरणार आहे. क्वेश्चन नंबर 216चा आन्सर काय आहे, ऑप्शन डी. आता आपण पुढचा प्रश्न बघूयात. क्वेश्चन नंबर 207. चूज द करेक्ट ऑप्शन टू कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्स. द शॉप इज ओपन डॅश मिडनाईट. या वाक्याचं उत्तर शोधत असताना सुद्धा आपल्याला इथे वेळ दर्शवणारे प्रिपोजिशन्स ओळखायचे आहेत. इथे आपण बघूयात टिल, फॉर, ऑन किंवा इन यापैकी कोणतं योग्य असेल. या सगळ्या ऑप्शन्समध्ये जर तुम्ही नीट विचार केलात तर फॉर आणि ऑन हे दोन्ही प्रिपोजिशन्स इथे योग्य होत नाहीत. आपण जर वाक्य बनवून बघितलं, द शॉप इज ओपन फॉर मिडनाईट म्हणजे मध्यरात्रीसाठी उघडं आहे. आणि जर आपण ऑन वापरलं तर ॲक्च्युली रात्रीची वेळ आहे आणि ऑन नाईट असं आपण म्हणत नाही. आपण एकतर ॲट मिडनाईट म्हणू शकतो किंवा मग इन द मिडनाईट म्हणू शकतो. कालच्या लेक्चरमध्ये आपण हे बघितलेलं आहे की जर आर्टिकल द वापरलेलं असेल तर आपण इनचा वापर करतो, आणि आपण जस्ट एक वेळ दर्शवणारी फ्रेज वापरलेली असेल तर त्याआधी ॲट वापरू शकतो, जे योग्य आहे. मात्र इथे आपण आर्टिकलचा वापर केलेला नाही. हा एक बेसिक डिफरन्स आहे. कालचं लेक्चर तुम्ही बघू शकता, त्याची लिंक वरती आय बटनमध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. तर आता आपण हे दोन ऑप्शन्स एलिमिनेट केले. राहतो प्रश्न टिल आणि इन यापैकी कोणतं प्रिपोजिशन योग्य आहे. आत्ताच आपण बघितलं इन द मिडनाईट असलं असतं तर ते आन्सर करेक्ट असेल. मात्र आपल्याला ऑप्शन ए सिलेक्ट करावा लागेल. दुकान मध्यरात्रीपर्यंत उघडं आहे असा या वाक्याचा अर्थ होईल. त्यामुळे आपण क्वेश्चन नंबर 217चा आन्सर लिहून घेऊयात, ऑप्शन ए. क्वेश्चन नंबर 218. देअर इज अन इंडेक्स ऑफ द बुक. आता यावेळेस आपल्याला कोणतं प्रिपोजिशन वापरायचं आहे ते बघूयात. सुरुवातीला आपण जे ऑप्शन्स चुकीचे आहेत किंवा ज्यांचा इथे संदर्भ येत नाही ते एलिमिनेट करूयात. ते ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए आणि ऑप्शन डी. इथे आपण काय म्हणत आहोत, पुस्तकाच्या सुरुवातीला एक अनुक्रमणिका आहे. ठीक आहे, पुस्तकाची जी सुरुवातीची गोष्ट असते पहिलं एकच पान असतं ते, त्यामुळे पुस्तकावर नाहीये हे प्रिपोजिशन ऑन वापरणे इथे चुकीचं आहे. दुसरी एक गोष्ट, फ्रॉम द बिगिनिंग. पुस्तकाच्या सुरुवातीपासून अनुक्रमणिकाच पुढे आहे का, नाही. त्यामुळे हे दोन ऑप्शन्स आपण सुरुवातीला एलिमिनेट करू. आता हे दोन जे शब्द आहेत हे ॲक्च्युली खूप इंटरेस्टिंग प्रश्न आहेत. यावरती तुम्हाला PYQ मध्ये जर तुम्ही अनालिसिस व्यवस्थित केलं तर प्रश्न आलेले दिसतात. त्यामुळे या प्रश्नांचा अभ्यास आपण डिटेलमध्ये करणं खरंच गरजेचं आहे. आता आपण ॲट द बिगिनिंग कधी वापरायचं ते बघूयात. ज्यावेळेस आपण एखाद्या गोष्टीच्या सुरुवातीला ठराविक ठिकाणी एक गोष्ट घडलेली आहे असं सांगतो आणि त्या गोष्टीचा शक्यतो संदर्भ पुढे येत नाही. ठीक आहे, म्हणजे ती गोष्ट तिथे आहे आणि ती तिथेच संपली. त्यामुळे संदर्भ येत नसेल पुढे जाऊन तर त्या ठिकाणी आपण ॲट द बिगिनिंग हे प्रिपोजिशन वापरणार. ओके, आपण याचं एक उदाहरण बघूयात. फॉर एक्झाम्पल, ॲट द बिगिनिंग ऑफ द बुक म्हणजे पुस्तकाच्या सुरुवातीला. आता ज्यावेळेस पुस्तकाच्या सुरुवातीला अनुक्रमणिका आहे ती तिथेच संपते, पुढे तिचा संदर्भ येतो का, नाही. म्हणजे ॲक्च्युली त्याचा कॉन्टेंट वाईज आपल्याला फार उपयोग होत नाही. आणि जर आपण इन द बिगिनिंग वापरायचं ठरवलं तर इन द बिगिनिंगचा अर्थ काय असतो, सुरुवातीच्या टप्प्यात. त्यामुळे हे मराठी शब्द काय आहेत बघा. आपण जर इथे लिहून घेतलं तर हे होईल सुरुवातीला, आणि इथे आपण इन द बिगिनिंग ज्या वेळेस म्हणतो त्यावेळेस ते होईल सुरुवातीच्या टप्प्यात. ठीक आहे, याचं एक आणखीन एक उदाहरण बघूयात, मग आपल्याला क्लिअर होईल. जर आपण असं म्हटलं, मानवाच्या उत्क्रांतीच्या टप्प्यात अग्नीचा शोध लागला. मानवाच्या उत्क्रांतीच्या सुरुवातीच्या टप्प्यात म्हणजे इन द बिगिनिंग ऑफ इव्हॉल्युशन वी फाउंड फायर. या वाक्याचा आपण अर्थ व्यवस्थित समजून घेऊयात. उत्क्रांती ही टप्प्याटप्प्याने घडली, बरोबर. पूर्वी मानव ज्या पद्धतीने राहत होता, दिसत होता, तो हळूहळू उत्क्रांत होत गेला आणि हे टप्प्याटप्प्याने घडलेली गोष्ट होती, म्हणून आपण इन द बिगिनिंग वापरणार. आणि ती उत्क्रांती आणखीन चालू आहेच, बरोबर. आणि ज्यावेळेस आपण ॲट द बिगिनिंग म्हणतो यावेळेस सुरुवातीला ती गोष्ट घडली आणि ती तिथेच संपली. त्यामुळे याचा पुढे शक्यतो संदर्भ येत नाही. आणि इन द बिगिनिंग मात्र एका मोठ्या टप्प्यामध्ये घडलेली गोष्ट असते. ठीक आहे, मोठ्या गोष्टीची एक टप्प्याटप्प्याने घडलेली, पायरी पायरीने घडलेली ही एक क्रिया असते. त्यावेळेस इन द बिगिनिंग वापरायचं.
आय होप तुम्हाला हे आत्ता जे एक्झाम्पल बघितलं, आपण एक्सप्लेनेशन बघितलं, त्यातून क्लिअर झालं असेल की ॲट द बिगिनिंग कधी वापरायचं आणि इन द बिगिनिंग कधी वापरायचं. सगळ्यात बेसिक गोष्ट आहे, खूपच कमी डिफरन्स आहे दोघांमध्ये, पण त्यांनी वाक्याचे अर्थ पूर्णपणे बदलतात, म्हणून हे गरजेचे आहेत. मी तुम्हाला आधीही सांगितलं की अगदी 2 अक्षरी शब्द आहेत हे, तरीही वाक्याचे अर्थ पूर्णपणे बदलतात. त्यामुळे आपल्याला या प्रश्नाचं उत्तर तर मिळालेलं आहे, एक्सप्लेनेशन बघितलं आहे आपण. क्वेश्चन नंबर 218चा आन्सर काय असायला पाहिजे? ऑप्शन बी. पुस्तकाच्या सुरुवातीला अनुक्रमणिका असते. ओके, त्यामुळे ॲट हे प्रिपोजिशन योग्य आहे. पुढचा प्रश्न बघूयात. युजली द मूवी स्टार्ट्स डॅश, सो वी शुड अराईव्ह ॲट द थिएटर डॅश. आता इथे आपल्याला ऑप्शन्समध्ये काय काय दिलेलं आहे? बिफोर टाईम, ऑन टाईम, इन गुड टाईम, इन टाईम. ठीक आहे, आता यामध्ये आपण पहिल्यांदा बिफोर टाईम म्हणजे काय? वेळेच्या आधी. मूवी कधी वेळेच्या आधी सुरू होते का? नाही. मग त्याचा अर्थ नाही ना, आपण एक तिकीट काढलेलं असतं, त्याची वेळ बघून मग आपण घरातून जातो, त्यामुळे वेळेच्या आधी तर ते सुरू करू शकत नाहीत. त्यामुळे हे ऑप्शन ए एलिमिनेट करून टाकणं सध्या गरजेचं आहे. आता आपल्याकडे 3 फ्रेजेस आहेत, ऑन टाईम, इन गुड टाईम आणि इन टाईम. आपण याचा डिटेलमध्ये अभ्यास करूयात. ज्यावेळेस आपण ऑन टाईम म्हणतो, यावेळेस जी वेळ दिलेली असते त्या वेळेवर, म्हणजे आधीही नाही आणि नंतरही नाही. आणि ज्यावेळेस आपण इन गुड टाईम म्हणतो, याचा अर्थ काय असतो? समजा तुम्हाला 8 वाजता बोलवलं असेल, तर तुम्ही साधारण 7:50ला वगैरे जाणार, म्हणजे वेळेच्या एक बरंच चांगलं आधी तुम्ही जाणार. ठीक आहे, याचा अर्थ होईल वेळेच्या आधी. इन गुड टाईम म्हणजे काय? वेळेच्या तुम्ही आधी पोहोचत आहात. ठीक आहे. आणि ज्यावेळेस आपण इन टाईम म्हणतो, याचा अर्थ काय असतो? वेळेत, म्हणजे 8 वाजता सांगितलं असेल तर तुम्ही 8 वाजता पोहोचणार, त्याच्यानंतर मात्र तुम्ही पोहोचणार नाही. इथे तुम्ही 7:58ला वगैरे पोहोचू शकता. अशा पद्धतीने हे खूप बेसिक डिफरन्स आहेत. कधी कधी तुम्ही इन गुड टाईम आणि इन टाईम एकत्रही वापरू शकता, त्यात काही फार फरक पडत नाही. पण ऑन टाईम म्हणजे अगदी वेळेवर. 5 वाजता सांगितलं असेल तर 5च वाजता, त्यानंतर सुद्धा नाही आणि आधी सुद्धा नाही. अशा अर्थाने हे आपल्याला प्रिपोजिशन्स वापरायचे असतात. या प्रश्नामध्ये आपण जर बघितलं तर इथे म्हणत आहेत की मूवी वेळेवर चालू होते, बरोबर. इथे आपल्याला पहिल्यांदा ऑन हे प्रिपोजिशन वापरावं लागेल आणि त्यानंतर वी शुड अराईव्ह ॲट द थिएटर. मग इथे तुम्ही इन टाईम पण म्हणू शकता किंवा इन गुड टाईम सुद्धा म्हणू शकता. दोन्ही ऑप्शन्स करेक्ट असणार आहेत, पण आपल्याला दोन्हीकडे फिट होणारा एकच कोणता तरी ऑप्शन निवडायचा आहे. मग आता इथे ऑप्शन्स बघितले तर ऑन टाईमने सुरू होणारा फक्त ऑप्शन डी एकच आहे आणि त्यानंतर इन गुड टाईम दिलेले आहे, ही फ्रेजसुद्धा योग्य आहे. मग या प्रश्नाचं उत्तर आपण काय लिहिणार? ऑप्शन डी. आता आजचं होमवर्क क्वेश्चन काय आहे ते बघूयात. आज आपण जो होमवर्क क्वेश्चन बघत आहोत त्याचा आन्सर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. The exam will be held dash 11 AM dash 1 PM. ऑप्शन्स आहेत between to, from and, between and, since, from. यापैकी कोणता आन्सर ऑप्शन करेक्ट आहे हे तुम्ही कमेंट करा. ओके. प्रिपोजिशन्सच्या आजच्या लेक्चरमध्ये आपण खूप इंटरेस्टिंग प्रश्न बघितले. अगदी वाक्याचे अर्थ बदलण्यासाठी 2 अक्षरी शब्दसुद्धा पुरेसा ठरतो. त्यामुळे इंग्लिश भाषा ॲक्च्युली खूप इंटरेस्टिंग आहे, पण आपण उगाचच त्याचं बाऊ बनवलेलं आहे. इंग्लिश समजत नाही, अवघड जातं, इंग्लिश भाषा म्हणजे खूप काहीतरी हायफाय आहे, असा एक आपला गैरसमज आहे. ती एक जस्ट भाषा आहे, नुसतं माध्यम आहे ते कम्युनिकेशनचं. त्याला इतकं सिरियसलीही घ्यायचं नाही, पण स्पर्धा परीक्षांमध्ये आहे तर मग आपण त्याला इग्नोरही करायचं नाही. त्यामुळे तुम्ही व्यवस्थित तयारी करा. तुमच्या तयारीमध्ये कोणत्याही प्रकारची अडचण आली तर तुम्ही टेलिग्रामवरती डायरेक्ट कॉन्टॅक्टसुद्धा करू शकता. पण बऱ्यापैकी तुमचे प्रश्न जे काही असतील ते आपल्या या लेक्चर्स माध्यमातून सॉल्व्ह होऊनच जातील. आता आपण उद्याच्या लेक्चरमध्ये भेटूयात. थँक्यू.